घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे. आतापर्यंत आपण इकडे पाहिलेलं आहे की इकडे शर्वरी आता घरामध्ये कब्जा करायचा प्रयत्न करते. इकडे आता जे दागिने जानकीचे आणि घरातल्या सगळ्यांचे म्हणजे सुमित्राचे खानदानी दागिने आहेत ते तर आता शर्वरीने घेतलेत. पण आता तिला घरामधल्या सगळ्या सत्तेवरती कब्जा करायची आहे. पण या सगळ्यासाठी नानांनी जे विल करून ठेवले ते विल तिच्या आडे येत आहे आणि त्या विलाच्याच मुळे आता तिला काही करता येत नाहीये. आणि त्याचमुळे तिला आता असं वाटतंय की काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे मला सगळी प्रॉपर्टी पाहिजे आणि त्यासाठी ती आता जानकीच्या हातामधून सगळी प्रॉपर्टी काढून घेण्यासाठी उपयोग करत आहे, तो म्हणजे स्वतः आता सुमित्राचा. पण या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी आता सुमित्रा सुद्धा या सगळ्यामध्ये जानकीच्या बाजूने राहणार आहे आणि आता शर्वरी या सगळ्यामध्ये सुमित्राच्या जाळ्यात अडकणार आहे. सुमित्रा या सगळ्यामध्ये शरूला टेस्ट करण्यासाठी जे काही हे करते, पण त्याच वेळेला शरूचा खोटारडेपणा समोर आलाय आणि त्यानंतर मात्र आता सुमित्राने या सगळ्यामध्ये शर्वरीचं थोबाड फोडत तिची या सगळ्यातून हकलपट्टी केलेली आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, शरूचं भांड कसं फुटलंय, एका एका गोष्टीमुळे शर्वरी मात्र आता या सगळ्यामध्ये कशी अडकले, सविस्तरपणे सगळं पाहूया. इकडे आता जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका या तिघींनी नाटक सुरू केलेलं आहे आणि त्याचमुळे मात्र आता जानकीच्या डोक्यावरती परिणाम झालाय. असं आता हे सगळं नाटक सुरू आहे, जेणेकरून मात्र आता सतत सगळेजण बोलत राहतात की जानकी वहिनी असं काय करताय तुम्ही आता या सगळ्यामध्ये मात्र आता डोक्यावरती परिणाम झाल्यासारखे का वागताय. आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते, नाही जानकी, मला तर 100% असंच वाटत आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता तुझ्या डोक्यावरती काहीतरी परिणाम झालेला आहे आणि तू या सगळ्यामध्ये मात्र आता विचार कर की हे सगळं असंच होत राहिलं ना तर एक दिवस मात्र आता अतिविचार करत तू वेडी होशील, वेडी. असं म्हटल्यावरती मात्र आता जानकी सांगायला लागते, तुला इतकंच पाहिजे आहे ना की आता मी वेडी झाले आणि या घराची सत्ता आता तुलाच पाहिजे आहे. इकडे आता अवंतिका सांगते, वहिनी, पण हे सगळं आता इकडे आपण घडवून करणार तरी काय आहोत. मला खरंच कळत नाहीये की हे सगळं तुमच्या डोक्यात काय चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही हे सगळं करवून काय करणार ही गोष्ट मला पहिले सांगा. आणि त्यावरती जानकी म्हणते, हे बघ, आता तुला मी काहीही सांगणार नाहीये. जे काही चाललंय ना ती गोष्ट मात्र आता जोपर्यंत इकडे तुझ्या समोर येत नाही ना तोपर्यंत तू बघत राहा की नक्की काय चाललंय ते. पण आता इकडे समजतच नाहीये ते म्हणजे स्वतः आता म्हणजे इकडे अवंतिकाला की ह्यांचं नाटक कशासाठी चाललंय, या नाटकाने काय सफल होणार आहे ही गोष्ट ती आता वाट पाहत आहे. त्यावरती जानकी म्हणते, वेट अँड वॉच, कारण आता ही गोष्ट तुला सांगून उपयोगाची नाहीये. तर या सगळ्यामध्ये तू आता हे फील करणं गरजेचं आहे. तू ते सगळं फील करशील आणि त्याच वेळेला मात्र आता तुला आता समजेल की काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये नाटक का करते आहे. आणि त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या आले आणि जानकी, आपण आता आधीच ठरले तशा पद्धतीने करायचं आहे ना सगळं. यावरती जानकी म्हणते, हो ऐश्वर्या, काही झालं तरी सुद्धा आपण जे आधी ठरवले ना त्याच पद्धतीने सगळं आता होणार आहे. आणि मग या दोघींचं खरं नाटक सुरू होतं. इकडे आता सुमित्रा सांगायला लागते, जानकी, म्हणजे मी खरं सांगू का, तर आता तू जे काही विचार करतेयस ना त्या विचारावरून मला असं वाटते की तुझ्या डोक्याला खूप ताप होत आहे आणि तू आता एक काम कर, सगळी ही शरूकडे सोपवून टाक. शर्वरी म्हणते, तेच तर मी बोलती आहे, मी सुद्धा हे सगळं घेण्यासाठी म्हणजे मी हे सगळं माझ्या हातामध्ये सत्ता घेण्यासाठी तयार आहे. तुम्ही आता मला ही सत्ता एकदा सोपवून बघा. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते, पण आई, नानांच्या विलनुसार सगळी आता ही प्रॉपर्टी माझ्याकडेच असणार आहे ना. यावरती सुमित्रा म्हणते, हो, सगळी प्रॉपर्टी तुझ्याकडेच ठेव तू. तुला आता कुणी म्हणत नाहीये की ही प्रॉपर्टी तू आता कुणाच्याही स्वाधीन कर आणि तू करू सुद्धा शकत नाहीयेस, कारण काही झालं तरी सुद्धा नानांचं विल या सगळ्याच्या आड येणार आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की तू या सगळ्यामध्ये एकच काम करावं, ते म्हणजे मात्र आता शर्वरीच्या हातामध्ये सगळे व्यवहार सोपवून दे आणि आता सगळा हिशोब तूच घे ना. यावरती मात्र आता अवंतिका सांगायला लागते, वहिनी, अहो पण शरूवंशना कसं करणार किती खर्च करायचे काय. यावरती मात्र आता सुमित्रा सांगायला लागते, अगं तसं नाहीये, तू काय कर, महिन्याचे पैसे काढून शर्वरीकडे दे आणि शर्वरी खर्च सगळा सांभाळेल. असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगायला लागते, ठीक आहे, पण शर्वरीला हे नको आहे. शर्वरीला या सगळ्यामध्ये भरपूर सारं घबाड पाहिजे आहे. काहीही झालं तरी शर्वरी एवढूशा पैशाने खुश होणाऱ्यातली बाईच नाहीये.
तिला या सगळ्यामध्ये मात्र आता अधिकाधिक पैसे पाहिजेत आणि त्यामुळे शर्वरी मात्र आता नाटक करायला लागते. शर्वरी इकडे लगेचच आता पुढचं नाटक करते आणि ती म्हणते, आईला काय वाटलं मी ह्या घर खर्चाच्या पैशावरती खुश होईन का? ते काही नाहीये. या घरातली सगळी प्रॉपर्टी पैसा मला हवी आहे आणि त्यासाठी साम दाम दंड भेद मी काही करायला तयार आहे, असं म्हणत ती आता इकडे नाटक करते आणि पुढचा प्लॅन रचते. पुढचा प्लॅन रचल्यावरती मात्र आता तिच्या डोक्यात आलेला आहे की काहीही झालं तरी आईला मूर्ख बनवणं सोपं आहे आणि की आई मी जरा आतमध्ये आले, माझा फोन इथे राहू दे कारण आतमध्ये रेंज नाही, माझा एक महत्वाचा कॉल येणार आहे आणि मी ना जॉबसाठी अप्लाय करते आहे. यावरती मात्र आता सुमित्रा म्हणते, का ग तुला जॉब करण्याची खरंच काही गरज आहे का? आणि यावरती शर्वरी म्हणते, तसं नाही आई, म्हणजे आता जॉब केला ना तर मी या सगळ्यामध्ये मला आता इंडिपेंडंट होता येईल. तसंही राहुल सध्या म्हणजे सध्या त्याचं जॉबचं सर्चिंग चालू आहे आणि त्यामुळे मला आता म्हणजे पैसे भरायचे आहेत ना, ते म्हणजे स्वतः आता विक्रांतने जे काही कर्ज करून ठेवले ते कर्ज आता कोण भरणार? मीच तर. आणि त्यावरती ती म्हणते, ते पैसे भेटण्यासाठी तुला कशाला हे करायला पाहिजे? यावरती मात्र आता ती सांगते, आई तुला माहित नाहीये, खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मी आता म्हणजे खरं तर मी ना पूर्णपणे खचून गेलेली आहे, कारण इतकं माझ्या डोक्यावरती कर्ज असं करून ठेवलंय ना विक्रांतने की मला ते पैसे भरायला लागतात. यावरती मात्र आता सुमित्रा म्हणते, असं काय करतेस? अगं मग तुझे भाऊ आहेत ना. यावरती ती सांगते, पण किती वेळा मी कुणाकडे काही मागू? खरं सांगायचं तर मला भावांकडे मागायची गरजच पडली नसती जर का नानांनी माझी प्रॉपर्टी मला आता देऊन टाकली असती. म्हणजे आता हे वहिनींच्या हाताशी मागणं, वहिनींच्या समोर आता तोंड विंगाडणं, हे सगळं मला करायला लागलं नसतं. यावरती सुमित्रा म्हणते, शरू अगं काय बोलतेस? तुला कोणाही समोर तोंड वेंगाडायची गरज नाहीये. तुझी आई जोपर्यंत खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी आहे, कशाला कोणाच्या पुढे तोंड विंगाडशील? यावरती शर्वरी मात्र म्हणायला लागते, तसं नाहीये आई, पण तुझं तरी काय चालतंय? तू बघतेस ना सगळी सत्ता जानकी वहिनीच्या हातात आहे. आणि त्यावरती सुमित्रा आता विचार करते, कुठेतरी शरू आता बरोबर बोलतीये का? मला खरंच कळत नाहीये की आता यांनी जे काही विल केलंय ते बरोबर आहे की चूक आहे की काय आहे, खरंच काही कळायला मार्ग नाहीये. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे नाटक करायला लागते ती म्हणजे शर्वरी आणि तिचा फोन ठेवून ती आत जाते. फोन ठेवून आत गेल्यावरती मात्र आता इकडे तिनेच फोन करून आपल्या फोनवरती मोबाईलवरती आता इकडे मोठा धमाका करत आपल्या आईलाच घाबरवलेलं आहे. आईलाच घाबरवत या सगळ्यामध्ये मात्र आता तिने एक फोन कॉल करवलाय, ज्या फोन कॉलवरती मात्र आता शरूला धमकीचे कॉल येत आहेत. ही गोष्ट आता मात्र इकडे सुमित्राला समजलेली आहे. सुमित्राला कळलंय की शर्वरीला धमकीचे कॉल येत आहेत आणि शरू या सगळ्यामध्ये खूप मोठ्या अडचणीत अडकलेली आहे. आणि त्यामुळे मात्र आता सुमित्रा सांगायला लागते, शरू अगं काय चाललंय? कोणाचा कॉल आला होता? मला खरंच काहीच कळत नाहीये. तुला आता धमक्यांचे कॉल येत आहेत का? यावरती शर्वरी म्हणते, हो आई, पण तुला काय सांगू मी कुणाला सांगायला जाऊ? मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये इतके मोठे धमक्यांचे कॉल येत आहेत, त्यांना कसं आणि काय हँडल करू? यावरती मात्र आता इकडे सुमित्रा सांगायला लागते, काही हरकत नाहीये जानकी, मला असं वाटतंय ना की काही झालं तरी सुद्धा शरूची मदत करणं हे आपलं काम आहे. जानकी म्हणायला लागते, आई कसली मदत करायची आहे? त्यावरती सुमित्रा म्हणते, हे बघ, नानांनी जरी आता तुझ्या हातात सगळी सत्ता सोपवली असली तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये शरूला पैसे दे. यावरती जानकी म्हणते, पण नाही ना, नानांच्या म्हणण्यानुसार मी आता शर्वरी वंशंना पैसे देऊ शकतच नाहीये. यावरती सुमित्रा म्हणते, मी तुला सांगते ना, तू दे पैसे. आता जानकीला कळतच नाहीये की काय करायचं आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता सुमित्रा म्हणते, बघतेस यांचे आता किती आणि कसे घाणेरडे मेसेज यायला लागलेले आहेत ते. असं म्हटल्यावरती मात्र आता सुमित्रा लगेचच तो मोबाईल हातामध्ये घेते आणि तिला मेसेज दाखवते. ते मेसेज जरी दाखवले तरी सुद्धा जानकीला विश्वास बसत नाहीये. आणि आता इकडे जानकी सांगते, ठीक आहे आई, पण जानकी सुमित्राला विश्वासात घेते आणि आता शर्वरीची काळी कारस्थानं दाखवून देते. त्याच शर्वरी मात्र आता इकडे दागिने आणि पैसे चोरून पळून जाण्याचा प्लॅन करत असतानाच इकडे आता जानकी तिला आता सगळं सत्य समोर आणते. ते म्हणजे स्वतः आता सुमित्राच्या समोर आता सगळं सत्य आणल्यावरती जानकी मात्र आता सुमित्राला सांगायला लागते की बघा, तुम्हाला आता वाटलं होतं ना की या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा शर्वरी वंशन निर्दोष आहेत, तर आता शर्वरी वंशंचं खरं रूप बघा. सगळं खरं रूप शर्वरीचं समोर आल्यावरती सुमित्राच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. ज्या लेकीवरती इतका विश्वास ठेवला ती आता घरातच चोरी करून मात्र आता दागिने या सगळ्यामध्ये चोरण्याचा प्रयत्न करते. हे ज्या वेळेला तिला आता समजलेलं आहे, तिच्या पायाखालची जमीन हादरले आणि एका झटक्यात मात्र आता शरूची रवानगी जेलमध्ये करण्यात आलेली आहे आणि सुमित्राचे सुद्धा डोळे उघडलेले आहेत.